नमस्कार गाईज, तर मनोहर ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आहे पिठोरी अमावस्या आणि आम्ही निघालो आहोत अंजूरला आमच्या पुतणीच्या घरी। दरवर्षी आमंत्रण असतं, यावर्षी आम्ही पोहोचतो। तर पिठोरी अमावस्याचं अतिशय सुंदर महत्त्व आहे। आज बैलपोळा देखील आहे। हा उत्सव आपल्याकडे कमी करतात, परंतु हा विदर्भामध्ये घाटावर खूप मोठ्या प्रमाणात उत्सव होत असतो। पिठोरी अमावस्याचं देखील खूप महत्त्व आहे आणि याच पिठोरी मातेच्या दर्शनाला आम्ही जात आहोत। भेटूया तिकडे। सो गाईज, आता पोहोचलो मानकोळी नाक्यावर आणि अर्थात या ठिकाणी जाणार आम्ही अंजूरला। ट्रॉफिकचा सामना करत करत इथपर्यंत पोहोचलेला आहे। रेशमा हार आणि केळी आणायला गेलेली आहे। भेटला का हार? पुढे बघू शकतो। सो गाईज, आता मी पोहोचत आहोत। भरपूर गर्दी आहे, बाबा जाम गर्दी आहे। जेवला का? सो आम्ही आता पोहोचलेले आहोत। जाऊ कशात? बाबा पण गर्दी। कळलं का? जेवण जेवला का? सो गाईज, आता दर्शन वगैरे झालेलं आहे। सर्व ट्रॉफिक खात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता जेवणाची तयारी आहे। त्या बाजूला जेवण सुरू आहे। विकास, काय करतो तू? जेला का जेवण? झाली कशी आहेस तू? जेवली का? चालू दे ओ नी, जेवली का? सो गाईज, आता आम्ही जेवतोय। त्यामध्ये खूप सुंदर पदार्थ आहे। आता जेवायला छान असे पदार्थ आहेत। पनीर आहे, मटण आहे, नुसता दाल। सो गाईज, आता जेवण वगैरे झालेलं आहे। तुमचा भाषा बसलेला आहे। तर आज जो कार्यक्रम आहे अर्थातच
पिठोरी अमावस्याचा एक वेगळा उत्सव असतो, परंतु आज अंजूरमध्ये भरपूर गर्दी आहे. तर नक्कीच आपण देखील दर्शन घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.